थेट जाऊया, चंद्रकांत पाटील बोलतायत. हळू स्टेटस ज्याला म्हणू, वस्तुस्थिती काय आहे, क्षेत्र किती, झाडं किती, स्टाफ किती, काही दुर्घटना घडत आहेत का, असं करावं लागेल. आत्ता माझा लगेचचा विषय असा होता की माझ्या 10 जून वाढदिवसाला 65 वर्ष पूर्ण होताना महाराष्ट्रामध्ये 65,000 झाडं लावण्याचा मी संकल्प केला. त्याच्या अगेन्स्ट 1,10,000 लागली, पण एक तरी क्षेत्र आपण कॉन्सन्ट्रेट करू म्हणून 65 वर्ष झाली म्हणून 6,500 झाडं, 6,500 झाडं, 6500 झाडं ही आपण म्हातोबा टेकडीवर लावली. नुसती लावली नाही तर स्वतःच्या खर्चाने काही मजूर तिथे लावले आहेत, ते खूप त्याची निगा ठेवतात, पाईपलाईन केली आहे, टाक्या बांधल्या आहेत, टँकर सुरू केले आहेत आणि खूप चांगली प्रगती आहे. या महिन्याभरात मात्र तिसऱ्यांदा तिथे आग लावली गेली आणि ही जी तिसरी आग आहे अगदी गेल्या 15 दिवसापूर्वी, ती खूप भीषण आग होती. जवळजवळ 2,500 झाडं ही ज्याला होरपळली म्हणतो, आता प्रयत्न चाललाय खतं टाकून पाणी करून ती जगवावी. 2,500 झाडं होरपळली. त्याच्यातून मग संतापून मी टेकडीवर गेलो. फॉरेस्ट अधिकारी, पोलीस अधिकारी, महानगरपालिका सगळे आले. मोठ्या प्रमाणात नागरिक स्वयंस्फूर्तीने खूप गोष्टी करतात, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यातून असं ठरलं की बरोबर आठवड्याभराने फॉरेस्टच्या ऑफिसमध्ये एकत्र येऊ. तसं आम्ही आज एकत्र आलो आणि खूप सोल्युशन्स आता समोर आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये एंट्री पॉईंटला क्लोज सर्किट टीव्ही लावणं असं एक सोल्युशन आलेलं आहे. 2च गार्ड आहेत ते 8 करायचे, अजून 6 वाढवायचे, अशा प्रकारची सूचना आलेली आहे. त्या सगळ्या गार्डना मोटरसायकल द्यायची, म्हणजे पूर्ण टेकडीवर मोटरसायकलमुळे ते फिरते राहतील. फिरते राहण्याचा परिणाम म्हणून एक सायकोलॉजिकल फिअर, एक अदृश्य भीती निर्माण झाली की फिरतायत, सापडू आपण कुठेतरी. त्याच्यानंतर एक प्रस्ताव मी मांडला होता तो थोडा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.